अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील भागी गावामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागेचं मोठं नुकसान झालंय। भागी गावातील शेतकरी लोकनाथ तित्राम यांनी आपल्या शेतात जवळपास 100 आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे। यंदा बागेमध्ये भरघोस उत्पादन आले होते। मोठ्या आकाराचे आणि दर्जेदार आंबे बाजारामध्ये विक्रीसाठी तयारही होते। मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने आणि अवकाळी पावसामुळे काही मिनिटातच संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे। अर्धा ते पाऊण किलो वजनाचे मोठे मोठे आंबे झाडावरून खाली पडून खराब झाले आहेत। झाडाखाली पडलेल्या आंब्यांचे दृश्य पाहून शेतकरी हतबल झालाय। या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी लोकनाथ तित्राम यांचे जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून केली जात आहे। आपल्या भागात काही दिवसापासून निसर्गाने वादळी वाऱ्यासह गारपीटयुक्त पाण्याने सुरुवात केलेली असून ह्या गारपीटयुक्त आणि वादळी वाऱ्यामुळे आपल्या माझ्या बागातले कमीत कमी आता 3.5-4 एकरामध्ये आंबा पीक लावलेलं आहे आणि या आंबा पिकाच्या खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आता काढणीला आलेला आंबा खूप प्रमाणात गळलेला आहे, त्यामुळे माझी खूप आर्थिक नुकसान झालेली आहे। माझ्या शेतातले कमीत कमी जर विचार केलो तर 1 ते 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। शासनाकडून माझी विनंती राहील की फळबागायतदार जे शेतकरी आहेत किंवा इतर जे शेतकरी आहेत ते पारंपरिक धान किंवा मका लागवड करतात, त्या शेतकऱ्यांचे सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अशी शासनाला विनंती करतो।